नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुकिंग विथ भूमी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज तुम्ही काजू बघून समजलंच असेल की आज आपल्याला बनवायची आहे काजू करी. त्यासाठी मी प्युरीसाठी काही काजू घेतले आहेत आणि भाजीसाठी भरपूर काजू घेतलेले आहेत. त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करून त्यामध्ये 2 छोट्या छोट्या साईजचे कांदे टाकून घ्यायचे आहेत व प्युरीसाठी घेतलेले काजू, 2 हिरव्या मिरच्या, 2 लाल मिरच्या टाकून छानपैकी बॉईल करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही तेलही घेऊ शकता. तूप छानपैकी गरम झाल्यानंतर त्यामध्ये भाजीसाठी घेतलेले काजू आपल्याला छानपैकी रोस्ट करून घ्यायचे आहेत. आता विचार आला असेल की काजू का बरं रोस्ट करायचे? तर आपण जेव्हा भाजीत काजू टाकणार आहेत तेव्हा ते असे नरम होऊन तुटू नाही, तर छानपैकी असे क्रिस्पी राहावेत त्यासाठी आपल्याला काजू रोस्ट करून घ्यायचे आहेत. छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला काजू इथे रोस्ट करून घ्यायचे आहेत. काजू काढून त्यामध्ये ऑइल ॲड करायचं आहे आणि जिरे, आले लसणाची पेस्ट टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये एक छोटा कांदाही आपल्याला ॲड करायचा आहे आणि काही मसालेही ॲड करायचे आहेत, जसे हळद, धना पावडर, लाल मिर्च पावडर आणि लाल कश्मीरी मिर्च पावडर ही आपल्याला ॲड करायची. त्यामध्ये 2 मोठे मोठे टोमॅटो छानपैकी छोटे छोटे कट करून आपण टाकून घ्यायचे आहेत आणि छानपैकी त्याला मिक्स करायचं आहे. बॉईल केलेली प्युरी आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची आहे व ती त्यामध्ये टाकून छानपैकी तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण त्यामध्ये मलई टाकून घेतलेली आहे आणि छानपैकी शिजवून घेतलेलं आहे. आणि तुम्ही कमेंट करून सांगत जा की तुम्हाला कोणत्या रेसिपीज हव्यात, मी नक्की करेन. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काजू टाकून घ्यायचे आहेत. बघा, आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये वरून कसुरी मेथी घालायची आहे. तयार आहे आपली काजू करी. लाईक करा. थँक यू.